दादा कोंडकेंनी अनेक वर्ष लोकांच्या मनावर राज्य केलं। स्वतः नामांकित दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध झाले। अनेक चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला दिले आणि अनेक नवोदित दिग्दर्शकांना, अभिनेत्यांना प्रोत्साहित केलं। नवीन कलाकार पुढे आले, नवीन विचारांना चालना मिळाली आणि दादा कोंडकेंसारखाच आणखी एक चेहरा, उत्तम अभिनेता, पुढे एक दिग्दर्शक आणि आता निर्माता म्हणून प्रसिद्धीस आलाय। नमस्कार, मी मानसी। न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एक मल्टी टॅलेंटेड कलाकार महेश कोठारे यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतील आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल। महेश कोठारे यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास हा एका चित्रपटासारखाच आहे। कोठारींचे पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड हे चित्रपट सृष्टीतील असल्याने महेश कोठारे यांना चित्रपटाचं बाळकडू दुसरीकडे शोधण्याची गरज पडली नाही। आई वडील दोघेही रंगकर्मी असल्याने त्यांचा पूर्ण फायदा महेश यांना झाला। आई सरोज कोठारी तर वडील अंबर कोठारी। महेश यांच्या वडिलांनी घरची परिस्थिती बिकट असल्याने घरासाठी रस्त्यावर उठणं विकण्यापासून बँकेतल्या वेगवेगळ्या पदांवर काम करत रंगभूमीची सेवा केली। महेश कोठारींचा जन्म 28 सप्टेंबर 1953 ला मुंबईमध्ये झाला। अभ्यासात ॲव्हरेज असलेले महेश नाटक, चित्रपट क्षेत्रांमध्ये पारंगत होते। लहानपणापासूनच रंगभूमीचे झालेले संस्कार आणि चित्रपट सृष्टीमध्ये निर्माण झालेली आवड यामुळे महेश लहान वयातच लाईमलाईट मध्ये आले। खरं तर चित्रपट सृष्टीतल्या या सगळ्या मागे महेश यांच्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे। महेश यांनी काम केलेल्या पहिल्या चित्रपटापासून ते त्यांनी दिग्दर्शित केलेल्या तसेच काही चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी लागणारी मदत महेश यांच्या आई वडिलांनी केली। आता महेश यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाबद्दल जाणून घेऊया। पहिल्यांदा 1964 मध्ये महेश यांनी छोटा जवान चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं आणि मराठी भाषेतून थेट हिंदीमध्ये प्रवेश केला। 1968 मध्ये राजा आणि रंक ह्या हिंदी चित्रपटामध्ये युवराज नरेंद्र देव यांची भूमिका साकारली। त्यानंतर 1970 मध्ये सफर चित्रपटात त्यांनी साइड रोल केला आणि 1971 मध्ये पुन्हा एकदा घर घर की कहाणी या चित्रपटातील भूमिकेने खऱ्या अर्थाने महेश कोठारी नाव प्रकाश झोतात आलं। यानंतर महेश यांच्यासाठी चित्रपटांची रांगच लागली। महेश यांच्या उत्तम अभिनयाने फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही स्थान मिळवलं। अभिनयाबरोबरच महेश दिग्दर्शनाकडे वळले। दिग्दर्शनात नवीन विचार दिसून यायला लागले आणि यातच सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यात नकळत दिग्दर्शनाची स्पर्धा सुरू झाली। महेश यांनी 1985 मध्ये धूम धडाका हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आणि हा चित्रपट अर्थातच सुपरहिट ठरला। यातील कलाकारांचा अभिनय लोकांच्या पसंतीस तर पडलाच, पण या चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला सुद्धा त्यांचे करिअर घडवण्यास धूम धडाका चित्रपटाचा मोठा वाटा मिळाला। धूम धडाका नंतर दे दणादण, थरथराट, जीवलगा, झपाटलेला, माझा चकुला, मासूस, धागडधिंगा, लो मैं आ गया, चिमणी पाखरं, पछाडलेला, खबरदार, शुभमंगल सावधान, जबरदस्त, वेड लावी जीवा, दुभंग, झपाटलेला 2 अशा अनेक चित्रपटांनी नुसतं थिएटर नाही तर प्रेक्षकांचा रविवारही स्पेशल केला। विशेष म्हणजे महेश यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये महेश यांनी स्वतःही अभिनय केलाय। अभिनय, दिग्दर्शन यामध्ये उत्तम वाटचाल करत महेश यांनी 2008 मध्ये कोठारे विजन या प्रोडक्शन हाऊसची मुंबई येथे स्थापना केली। आज ही संस्था भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन मालिका निर्मिती करण्यामध्ये अव्वल ठरली आहे। जय मल्हार, विठू माऊली, दख्खनचा राजा ज्योतिबा, पाहिले नमी